ज्याच्या नावावर पाहायला मिळाल्या, एक अग्री खेळाडू परंतु एक अतिशय नावाजलेले खेळाडू ज्याला ISPL स्पर्धेमध्ये तुम्ही देखील पाहणार आहात. पुढे आपण मैदानाकडे गोलंदाज रणजित रोगे, अलिबागचा हा अतिशय नावाजलेला गोलंदाज आहे. अनेक क्रिकेट स्पर्धा खऱ्या अर्थाने या खेळाडूंनी गाजवल्या आणि चांगली गोलंदाजी दिशा आणि टप्पा अतिशय चांगला आहे. दरम्यान यावी हा चेंडू खाली राहिला, चेंडूचा संपर्क इथे येत नाहीये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिली षटक मार्गस्थ आहे. इथे कोणत्याही प्रकारचा पॉवर प्ले नाही. आज सुट्टीचा कोणताही दिवस नाही, पण लाडके मायबाप प्रेक्षक या ठिकाणी क्रिकेटचा आनंद घेतात. आणि जसं आम्ही कालही म्हणालो, क्रिकेट म्हटलं की आपल्या अलिबागकरांचा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न असतो क्रिकेट, आणि त्यानंतर बैलगाडी शर्यती. वळी या मैदानाकडे या विधा चेंडू पुन्हा एकदा तो टप्पा पडतोय उजव्या दिशेने गोल्डन स्पॉटवर. खाली चेंडू ठेवला रणजित रोगी यांनी आणि या ठिकाणी यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि अशा प्रकारे पहिले आवाज या संघाचं या ठिकाणी संपन्न होते. पहिल्या षटकामध्ये धावपलकर बघता येतात. 2 चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. एक फलंदाज बाद करण्यामध्ये रणजित या ठिकाणी यश ठरला. तर आज देवींचा वार आहे, कारण महाराष्ट्राचा विचार केला तर 3.5 पीठ ही या देवींची आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये कोल्हापूरची 2 धावा, कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजा भवानी, त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये रेणुका माता ही पूर्ण पीठ आपल्याला 3 पाहायला मिळतात. त्यानंतर जर आपण पाहिलं तर अर्थातच 2 धावा धावपलकावर, 1 धाव, माफ करा 1 धाव, चुकीची देणं घेणं. 1 धाव या ठिकाणी पहिल्या षटकात आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. आणि त्यानंतर वणीची देवी जी आज नाशिक जवळून साधारणतः 35 किलोमीटर असणारी जी 3.5 पीठामध्ये ते अर्धपीठ ज्याला म्हणलं जातं, आणि त्याचमध्ये जर आपण पाहिलं तर रेणुका देवीचं दुसरं रूप म्हणजे कारल्याची एकुरा देवी. तर आज देवींची गीतं निश्चित पाहायला मिळते, कारण शुक्रवार हा देवींचा वार पाहिला होता. मंगळवार, शुक्रवार आणि रविवार हा देवींचा वार असं म्हणलं जातं. वर आपण मैदानाकडे नवीन षटक घेऊन गोलंदाज यावी ओमकार येतोय आणि समोर मात्र फलंदाज खेळण्याची तयार असेल. क्षेत्रक्षण पूर्णपणे आपण पाहिलं विस्तारलेले क्षेत्रक्षण तुम्हाला पाहायला मिळते. डीप लॉंग लेग क्षेत्र, एक डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन या मॅदानातून पंचांच्या उजवीकडून यावेळी चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतलाय, पूल केलाय. पॉवरफुल पूल निश्चित म्हणता येईल. येतोय मिड विकेटला एक शानदार आजच्या दिवसातला पहिला गगनभेदी गगन 24 षटकार 7. स्वर्गीय आपण अर्थात पनवेलचे ज्यांच्या माध्यमातून खरं तर बैलगाडी शर्यतींचं खूप चांगलं योगदान मी पाहायला मिळालं, ज्याने साताऱ्यापासून ती बैलगाडीची स्पर्धा आपण पाहायला मिळाल्या. आज आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु आपल्या रायगडकरांना क्रिकेट नंतर आवडणारा खेळ म्हणजेच बैलगाडी शर्यती हेचा देखील आपण उल्लेख नेहमी पाहायला मिळतो. षटकार येतोय 6 धावांचं योगदान, 7 या वैयक्तिक धावसंख्येत सागर. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कर आहे ओमकार, याचा सामना करेल. तर टायगर लेन सासवणे आणि रांजणपाडा या 2 संघामध्ये पुढची लढत असेल. चला दोन्ही संघनायकांनी नाणेफेकसाठी यायचं आहे. आजचा सामना आपण पाहता 3रा फेरीचा क्वार्टर फायनलचा सामना, जो या ठिकाणी निश्चित महत्त्वाचा आहे, कारण यातील विजेता संघ हा अंतिम 5 मध्ये म्हणजे बक्षीस पात्र निश्चित ठरेल. तो कोणता संघ असेल? जोगेश्वरी माता आवाज की नांदाई देवी नांदाई पाडा, याचं उत्तर मिळेल. चला नाणेफेकसाठी तोली जायचं, वेळ देऊ नका. वळी आपण मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. यावी त्रिफळा उद्ध्वस्त पहा मधले यष्टी येथे उखडली गेली. अगदी आमच्या सिंधुदुर्गच्या भाषेत सांगायचं म्हटल्यानंतर अगदी मालवणी भाषेत सांगायचं दांडी गुल इथे फलंदाज बाद होऊन परतला. सागर चिखळी 7 या धावसंख्येवर मैदानातून समाप्त. कोळी लोक मोठ्या संख्येने या निश्चितच लोणावळ्यापासून साधारणतः 15 किलोमीटर असणाऱ्या अर्थात कारल्या इथे आपण जातो आणि तिथे अर्थातच देवीचं निश्चितच मान सन्मान तुम्हाला पाहिलं, मोठी यात्रा आपण पाहतो. आणि तसं पाहिलं तर मंगळवार, शुक्रवार आणि रविवार मगाशी ज्यांचा उल्लेख मी करत होतो जोगेश्वरी माता
ही अर्थातच आवाजमधले अतिशय एक जागृत देवस्थान आपल्याला पाहायला मिळते. आवाज म्हणलं की नागेश्वरची यात्रा जी आपला निधी आपण प्रचंड संख्येने महाराष्ट्रातील भाविक त्या ठिकाणी येतात आणि त्यानंतर कनकेश्वरची अर्थातच शंकर बाप्पाची यात्रा हे ते योगदान आहे अलिबागचं. मगाशी मी जे उल्लेख करत होतो स्वर्गीय पंढरीशेठ फडके सर विगर याने खऱ्या अर्थाने बैलगाडीच्या माध्यमातून खूप चांगले योगदान दिले. आज आपल्यामध्ये ते नाही आहेत. सातारा ते अलिबाग पनवेल ते सातारा असा त्यांचा नेहमी प्रवास असायचा. खूप चांगलं नाव या क्षेत्रामध्ये त्यांना पाहायला मिळालं. आणि या ठिकाणी मात्र नवीन फलंदाज येतोय प्रकाश. धावपलका धावा आहेत त्या 7. 2 फलंदाज गमावल्यानंतर नांदाई देवी नांदाईपडा उशिरा आपले संच उघडणाऱ्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी यावी. हा चेंडू लेफ्ट शॉट पॉवरफुल फटका म्हणता येईल. अर्थातच आमच्या समालोचन कक्षाच्या वर येतोय एक शानदार गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावा. झालेली गीतं देखील आज आपण साखरपुडा हळद लग्न समारंभामध्ये डीजे किंवा बँडच्या पथकाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. योगेश आग्रावकर हे फार नाव मोठं वर्सोलीचं आपल्याला पाहायला मिळतं, ज्याने आई तुझं देऊळ हे गीत गायलं आणि तिथे मात्र या कोळी बांधवाला महाराष्ट्र भूषण पारितोषिक मिळतं. हा येतो षटकार यावी आणि धावपलका धावेतात 13 कट केलाय थर्डमॅनच्या दिशेने. इथे क्षेत्ररक्षक शॉट थर्डमॅनला आहे. चेंडूवर येईल टोमंड 1 धावीचं आणखीन योगदान मिळेल. एकूण धावपलकात वाढवते ती 14 2 गडी बाद. षटक क्रमांक दुसरा आहे. 3 षटकांचा सामना. फलंदाज प्रकाश याची वैयक्तिक धावसंख्या 7. मगाशी बाद झाला सागर 7 या धावसंख्येने ज्याने एक षटकार मारला होता. डकआउट रितेश 0 धावसंख्येने बाद झाला होता आणि केतन या ठिकाणी खेळतोय वैयक्तिक 0 धावसंख्येवर. केतन समोर असेल. डीप स्क्वेअर लेग अर्थात लॉंग लेग आहे. डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन ही रचना या ठिकाणी पाहायला मिळते ती केतनसाठी. पुन्हा एकदा वळी या मैदानाकडे पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने हा चेंडू हलकासा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. दिशा दिली गेली. स्वीपचा फटका ज्याला म्हणला तर चेंडूचा पान पाते मिड विकेटला जाईल. डीप मिडू छत्तीस चेंडू येतोय. चेंडूची फेकी करतोय तो पण केतन आपलं खातं उघडतोय. एका धावेने एका धावीचं योगदान आणखीन धावपलकावर 14 धावा धावपलकावर. 2 गडी बाद 14. सावध पवित्रा 2 षटकार इथे आलेले आहेत. सागरच्या माध्यमातून 6 धावा आल्या होत्या. येथे मात्र प्रकाशच्या मधून 6 धावा आल्या. 14 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा याचा चेंडू पहा पंचांकडे अपील. 15 धावा धावपलकावर. 15 धावा माफ करा. तर 15 धावा येतात. 2 षटकं इथे मात्र समाप्त होत आहेत. प्रति षटक 7.50च्या सरासरी ही धावसंख्या धावपलकावर आपल्याला पाहायला मिळाली. आणि 15 धावा या धावपलकावर प्रथम फलंदाजी करताना नांदाई देवी नांदाईपाडा. चला पुढचा संघ लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर सन्माननीय जय महेश भगत सरांच्या माध्यमातून या स्पर्धेला लागणारे सर्व चेंडू दिलेत. त्यांचा देखील आपण हार्दिक आभार व्यक्त करू. प्रत्येकाचं योगदान इथे पाहायला मिळालंय. आणि डीजे साठी ज्यांनी खूप चांगलं योगदान दिलं. जी लाईट आपल्याला पाहायला मिळते अमरेशजी भगत जनरेटरसाठी अर्थात आपण त्यांनी जे योगदान दिले. आणि प्रकाश योजना जी आपण पाहिली होती रवी किरण दादा भगत सरांच्या माध्यमातून त्यांचं सर्वांचं आपण हार्दिक आभार व्यक्त करूया. आणि अंतिम षटकाकडे वळूया. ओमकारेचे षटक चांगलं षटक होत नाही म्हणता येणार, कारण या षटकात तब्बल 2 षटकार आले आणि त्यामुळे थोडंसं मागलं षटक. माझं पहिलं षटक रणजित रोगे सरांचं, ज्यांनी फक्त 1 धाव खर्च केली आणि 1 विकेट प्राप्त केलं. 15 धावा धावपलकावर अंतिम षटक आहे. अंतिम षटक खेळण्यासाठी जबाबदारी इथे जोगेश्वरी माता आवाज संघाचे गोलंदाज गोलसाठी येतात. अमोल पंचांच्या उजवीकडून असतील आणि समोर मात्र पुन्हा एकदा केतन वैयक्तिक 3 चेंडूमध्ये एका धावेचं त्यांनी योगदान दिले. याचा चेंडू बॅटचा स्पर्श आपण पाहायला मिळाला. आवाज आमच्यापर्यंत येतोय. बॅटचा स्पर्श झाला. यष्टेक्षणी कोणती चूक केली नाही आणि अशा प्रकारे केतन मात्र 4 चेंडूमध्ये फक्त 1 धावेचं योगदान देऊन मैदानातून बाहेर.
दरम्यान जेजुरीचा खंडोबा हे गीत आपल्याला ऐकायला मिळालं. महाराष्ट्राचं आराध्य दैवत ज्याला म्हणलं जातं. प्रत्येक जण आपण त्या ठिकाणी जेजुरीच्या देवाचं दर्शन घेतो, खंडोबाचं दर्शन घेतो. आणि पुणे परिसरात जर आपण गेलं तर आपलं लग्न झाल्यानंतर आपला पती आपल्या पत्नीला घेऊन 7 ते 8 पावलं कमीत कमी खांद्यावर घेऊन चढण्याचा प्रयत्न करतं. हे योगदान पुणे भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हे अर्थातच जेजुरीचा खंडोबा यांचं निश्चित योगदान आहे. तर वळी आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. नवीन फलंदाज मैदानात येतोय. केतनची जागा घेतोय फलंदाज आदेश. धावपलकर धावा मात्र स्थिर आहेत त्या 15 धावा. 3 फलंदाज या ठिकाणी गमावलेत नांदाई देवी नांदाईपाडा संघाने. वळिया मैदानाकडे. हा चेंडू या ठिकाणी मात्र निश्चित खराब चेंडू, कारण पंच दर्शवत हा चेंडू अर्थात नो बॉल आहे. चेंडू इथे नो बॉलच्या माध्यमातून 1+1 2 धावांचे योगदान मिळेल. 17 धावा आणि पुढचा चेंडू फ्री हिट. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. सतरा आणि खतरा असं म्हणतात. गोलंदाजांनी एंड मात्र या ठिकाणी बदलला. गोलंदाज अमोल आहे. शेवटचे षटक फेकते पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. यावेळी निश्चित आपण पाहत आहेत पंचांकडे अपील निश्चित केले फलंदाजांनी. क्षेत्ररक्षण देखील अपील केले. आम्ही पाहतोय पंच दर्शवत आहेत. चेंडू जमिनीला समांतर आपले हात करतायत आणि इथे सोयीचा इशारा. 1 धावीचा आणखीन योगदान. तुम्ही लक्षात घ्या, हे दोन्ही पंच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पंच आहेत. कोणत्याही प्रकारचा वादविवाद आपण करू नका, कारण अनेक क्रिकेट स्पर्धा या आमच्या पंचांनी गाजवलेल्या आहेत आणि चांगलं योगदान कालच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. दरम्यान यावेळी मात्र चेंडू पोल केलाय. फटका बराच उंच आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा निश्चित पाठलाग इथे करतोय, परंतु तोपर्यंत मात्र नो बॉल होता. इथे मात्र फलंदाज धावचीच्या रूपाने बाद होऊन मैदानातून परतेल. आणखीन एक धक्का. चौथा फलंदाज मैदानातून बाहेर. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र झेलचीत झाला तो सिलिमडॉनला आणि या ठिकाणी आणखीन एक विकेट मिळाली ती संघाला. 5 फलंदाज आतापर्यंत गमावले गेले. ते प्रथम फलंदाजी करत असताना खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये नांदाई देवी नांदाईपाडा संघाने आणि धावपलकर धावा येऊन पोहोचतात त्या 19. नोबॉल होता, परंतु नोबॉलच्या माध्यमातून आपण पाहायला मिळतं फलंदाज धावचीत होऊ शकतो. जे क्रिकेटमध्ये 10 प्रकारे फलंदाज बाद होतात त्याच्यामधला हा नियम आहे आणि त्या नियमाचा आधार पंचांनी घेतला आणि फलंदाजाला दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावचीत म्हणून या ठिकाणी घोषित केलं. नवीन फलंदाज दीपक मैदानामध्ये येतोय. शेवटचं षटक, ज्याला अंतिम षटक असं होतं, मारधाडीचं षटक. या आता म्हणते 19 धावा धावपलकर इथे आलेले आहेत. नवीन फलंदाज दीपक या ठिकाणी मैदानात येतोय. चला, रांजणपाडा आणि रांजणपाडा संघाचा संघनायक टायगर लेन्स सासवणी संघाचा संघनायक आलेला आहे. पुढच्या सामन्यासाठी तयार राहायचं आहे. दरम्यान वळी आपण मैदानाकडे. यावी मात्र हा चेंडू आपण इथे पाहतात डाव्या यष्टीच्या वरून यष्टीच्या दिशेने चेंडू इथे जातोय. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता 19 धावा धावपलकावर. 5 फलंदाज अर्धा संघ, 4 फलंदाज बाद झालेत, माफ करा. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट पॉइंट आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षक डीप पॉइंट आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ आणि मिड ऑफ. ही रचना या विमानात ऑन साइडला चेंडूला भिरकावून दिलाय. पुलचा फटका अर्थातच आमच्या स्टँडच्या पलीकडे येतोय. मिड विकेटला हा शानदार फटका, षटकाचा धावा. फटका इथे पाहायला मिळाला. तर फलंदाज यावी दीपकच्या बॅटमधून ज्याने 2 चेंडूमध्ये आता म्हटलं 6 धावांचं योगदान दिलं. धावपलकर धावा येऊन पोहोचतात 25. 3 षटकाचा सामना आहे आणि या 3 षटकामध्ये आपण पाहणार आहोत की हा कोणता संघ इथे विजयी होऊन अर्थातच बक्षीस पात्र ठरेल. काल सकाळच्या सत्रापासून किंबहुना महिन्याभरापासून या स्पर्धेची पूर्वनियोजित तयारी आमचे सर्वच आयोजक काळबेरी शहर क्रीडा मंडळ, आवास, भगत यांच्यामधून भगत आणि कंपनी, कारण या संपूर्ण आयोजकांमध्ये भगत आणि कंपनी बरीचशी मोठी आपल्याला पाहायला मिळते आणि निश्चित त्यांचं गेली अनेक वर्ष ही क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. वळ या मैदानाकडे
स्लोवर वन चेंडू इथे पाहायला मिळाला, पंचांकडे अपील केलं गेलं. फलंदाज बाद असले तर पण पंचांनी दर्शवले फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये आहे. इथे समोर फलंदाज आहे तो दीपक, जो खेळतो वैयक्तिक 3 चेंडूमध्ये 6 धावांचं त्यांनी योगदान दिलं. तन मन आणि धन या 3 घटकांचा वापर करून खऱ्या अर्थाने क्रिकेट स्पर्धा गाजवत आहेत आमचे आयोजक. या दरम्यान अतिशय चांगला चेंडू इथे पाहायला मिळेल, कारण फलंदाजी निश्चित यावी उजवीकडे सरकत खेळण्याचा प्रयत्न केला तर बॅट चेंडू संपर्क येत नाही. खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त होत असताना नांदाईदेवी नांदाईपाडा संघाने धावपलकर धावा जमवल्या त्या 25 आणि 4 बाद 25 26 लक्ष इथे ठेवलं गेले. ते जोगेश्वर माता आवाज या संघासमोर, जोगेश्वर माता आवाज 26 लक्ष समोर असेल. प्रतिषटक आपण पाहिलं तर या ठिकाणी मात्र 8.66च्या सरासरी धावसंख्या धावफलकावर नोंदवावी लागेल आपला विजय निश्चित करण्यासाठी. जोगेश्वर माता आवाज या संघाला खेळाचं दुसरं सत्र काही क्षणात सुरू होईल, पण तत्पूर्वी मी विनंती करेन ते इथे टायगर लेन सासवणी संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. रांजणपाडा संघाचे संघनायक, आपल्या विनंती आहे की आपण लगेच संपर्क साधा. शेवटचे षटक तुम्ही पाहिलं तर अमोलचं थोडंसं निश्चित मागडं षटक म्हणता येईल, विकेट देखील इथे पाहायला मिळाली. दीपक 6 धावांचं षटकार मारून योगदान त्यांनी दिलं होतं. चला फलंदाज सिच्युएशन लावून घ्या. आपल्याला सामने वेळेच्या बंधन आहे, 5:45 पर्यंत सूर्यकिरण तुम्हाला पाहायला मिळतं. सिच्युएशन लगेच लावून घ्यायचंय. नांदाई देवी नांदाईपाडा संघ पंच या ठिकाणी तयार आहेत, जरा प्लीज घाई करा. आणि लगेच सलामीसाठी जोगेश्वरी माता आवाज संघाने आपलं सलामीची जोडी मैदानात पाठवायचे. 26 लक्ष काय होईल काय बिघडेल क्रिकेटच्या गुरुशास्त्री आपण पाहणार आहोत, पण तत्पूर्वी आपण जाऊया डीजे. हॅलो हॅलो. तर चला सिच्युएशन लावून घ्यायचंय. सलामी जोडी मैदानामध्ये दाखल होतोय. आजच्या दिवसातला हा पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. 26 लक्ष असेल, प्रतिषटक 8.25 सरांची धावसंख्या धावफलकावर या ठिकाणी नोंदवावी लागेल. क्वालिफाय राऊंड ज्याला म्हटलं जातं, क्वार्टर फायनल या ठिकाणी काल ज्यांचा आवाज आपण ऐकला तर मापगावचा एक सुमधुर आवाज यश मापगावकर यांचं या ठिकाणी आगमन झाले. नोकरी, त्यानंतर दिवसा क्रिकेट स्पर्धा, रात्रीच्या क्रिकेट स्पर्धा. मला कळत नाही की हा युवा खेळाडू कशा प्रकारे युवा समालोचक हे सर्व सांभाळतोय. लग्न झालंय, पत्नीला देखील आपला वेळ द्यायचं असतो, हे देखील योगदान आहे. पण एक निश्चित चांगलं योगदान आहे या आमच्या समालोचकाचं. चला नाणेफेक यायचं आहे. टायगर लेन सासवणे रांजणपाडा या 2 संघात नाणेफेक होईल. रांजणपाडा संघाच्या संघाने चला आपण लगेच यायचं आहे. गावदेवी रांजणपाडा संघात नाणेफेक होईल आणि नाणेफेकीचं अर्थातच या ठिकाणी विश्लेषण आमचे युवा समालोचक यश मापगावकर यांच्या माध्यमातून. या स्पर्धेचा नियम तुम्हाला पाहायला मिळते की जो टॉस विनर म्हणजे नाणेफेक जिंकणारा संघ हा आमच्या बरोबर डावीकडे पूर्वेकडे जे कक्ष आहे त्या कक्षामध्ये प्रेक्षक कक्ष आहे त्याच्यामध्ये आपण बसताय. तर नाणेफेक लुझर म्हणजेच टॉस लुझर नाणेफेक करणारा संघ हा आमच्या बरोबर अरबी समुद्राच्या बाजूला उजवीकडे जिथे बसण्याची एक वेगळं निश्चित आणणार. दरवर्षी एक वेगवेगळे चित्र या काळबेरीश्वर क्रिकेट संघ भगताळींच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतं. हे खरं तर दिवसेंदिवस वाढणारी लोकप्रियते या स्पर्धेची आणि निश्चितच
आमच्या सर्व पाहुण्यांनी दिलेले योगदान देखील महत्त्वाचं आहे. काही क्षणामध्ये आपण पाहणार आहोत आवास ग्रामपंचायत माजी सरपंच सन्माननीय अभिजितजी प्रभाकर राणे सर, जे सध्या ग्रामपंचायत सदस्य देखील, त्यांचं या ठिकाणी आगमन होईल. अनेक मंडळी कालच्या दिवसामध्ये आपण पाहायला मिळेल. वळी आपण मैदानाकडे. दुसरं सत्र तुम्ही पाहताय 26 लक्ष सलामीची जोडी मैदानामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आकाश आणि ओमकार ही जोडी. आकाश हे नाव आपल्या समोर आलं की पनवेलचा आकाश तारेकर हे नाव आपल्या समोर नेहमी येतं. दरम्यान पहिला चेंडू आकाशने या ठिकाणी खेळून काढला. चेंडू कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जाईल शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला, डीप एक्स्ट्रा करून क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. पहिली धाव या ठिकाणी पाहायला मिळाली. आकाश तारेकर याचं निश्चित वर्णन केलं. पारगावचा खेळाडू आहे, ज्याने आखाती देशामध्ये जात खूप चांगलं योगदान दिलं. पण गेली 4 वर्ष त्याच्यावर फक्त 19 बाईक आहेत, कारण तो प्रति किलोमीटर पुणे संघाचं प्रतिनिधित्व करतोय. फारशी संधी त्याला मिळत नाही, हे देखील आपल्याला पाहायला मिळालं. पण रायगडचा एक अतिशय चांगला खेळाडू म्हणून आकाश तारेकरला पाहायला मिळतं. वळूया आपण मैदानाकडे. ओमकार यावी. चेंडू खेळण्याचा प्रयत्न, हलकासा चेंडूला खेळलाय पॉईंट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू येतोय तोपर्यंत एक धाव ओमकार यांनी आपलं खातं उघडलंय एका धावेच्या माध्यमातून. धावफलकात धावेचा 2. गोलंदाज आपल्या बॉलिंग वर्कर आहे हर्ष. पहिले षटक आहे पॉवर प्लेचं. 2 क्षेत्र 30 सर्कलच्या बाहेर आहेत. एक आहे मिड विकेटला, एक माफ करा कोणतेही पॉवर प्लेचं षटक नाही, माफ करा, कारण 3 षटकांचा सामना आहे. इथे मला क्षेत्रक्षण पूर्ण विस्तारलं. या ठिकाणी हलकंसं चेंडूला कट करायचं होतं. बॅट चेंडू संपर्क इथे येत नाहीत आणि निर्धार चेंडूची पुन्हा एकदा सांगता इथे पहिले चांगलं गोलंदाजी हर्ष. आकाश तयार आहे. पुढचा चेंडू यावी लेट कट, सुंदर फटका. इथे मात्र पाहत आहे चेंडू थांबत नाहीये. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे येतोय. खणखणीत चौकार. 4 धावा. अर्थात गुंडप्पा विश्वनाथ यांची आठवण करणारा लेटकटचा हा फटका इथे पाहायला मिळाला, ज्या गुंडप्पा विश्वनाथने खरं तर लेटकट आणि स्क्वेअर कटच्या माध्यमातून भारतीय क्रिकेटला खऱ्या अर्थाने हा फटका शिकवला. प्लीज गावदेवी रांजणपाडा संघाच्या संघनायक नाणेफेसाठी या, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. काही षटकं कमी होतील याची नोंद घ्या, कारण टायगर लाईन सासवणी संघाचे संघनायक बराच वेळ इथे प्रतीक्षा करतायत. तुम्हाला विनंती आहे वळूया मैदानाकडे. यावी हलकंसं खेळलंय. या ठिकाणी चेंडूला पाहतात पुन्हा एकदा गली आणि पॉईंट क्षेत्रामध्ये 1 धावीचं योगदान मिळेल. एक सुंदर फटका मागाशी चौकार पाहायला मिळाला. या ठिकाणी 1 धाव मिळते. आकाशाच्या धावसंख्येत बदल होईल, त्याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 आणि एकूण धावफलकात वाढवते ती 7 धावा. 26 लक्ष समोर आहे. गाव जोगेश्वरी आवास या संघासमोर आणि हा रिवर्सचा फटका, पॉवरफुल फटका पाहायला मिळेल. निश्चितच 1 बाउंड चेंडू इथे मात्र सीमारेषा गाठतोय, अर्थात दुधारी तलवार आणि चौकार. संघाचा डेव्हिड हटन याची आपल्याला आठवण होते, ज्याने पहिला फटका शोधून काढला. नाणेफेकीसाठी या ठिकाणी आपण जाऊया. टायगर लेन सासवणे आणि रांजणपाडा गावदेवी यश मागवकर आमच्या समालोचकांना विनंती आहे की आपण नाणेफेक कशात जायचं आहे. तर डेव्हिड हटन यांनी हा फटका शोधला. एकूण धावफलकात वाढ झाली. धावफलकात धावा येऊन पोहोचल्या त्या डबल अंकात 11 धावा. 26 लक्ष समोर आहे आणि अर्थात 2 षटकं 12 चेंडूमध्ये खरं तर 15 धावांची प्रतिषटक 7 धावांची गरज आहे. कॉलेजमध्ये परिवर्तन षटक महागडे षटक ठरलं ते हर्ष. 2 चौकार इथे आल्या. 11 धावा धावफलकावर आल्यात. 15 धावांची गरज असेल आणि जाऊया आपण यश माबगावकर यांच्याकडे नाणेफेक कक्षामध्ये. हॅलो. तर एका बाजूला आपण काका संघ बघतो टायगर लेन सासवणे संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी रांजणपाडा संघ आहे. सामना हा 4 षटकांचा होईल. त्याच्यामध्ये पहिल्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले असेल. तर या ठिकाणी आपण टॉस करतो. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी आहेत आणि रोमिल भगत यांच्या टॉस करतोय. नाणेफेक आपण जिंकला आहात. या ठिकाणी फलंदाजी करणार आहात की क्षेत्ररक्षण.
तर 4 धावा धावपलकार येतात, 15 धावा धावपलकार इथे आपल्याला पाहायला मिळाल्या. गोलंदाज प्रितेश ज्याच्या पहिल्या चेंडूवर एक सुंदर फटका या ठिकाणी आकाशच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 4 धावांचे योगदान. वळूया मैदानाकडे. यावेळी सरळ बॅटने खेळलाय. यॉर्करचा चेंडू होता, फ्रंट फुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. सुनीलजी गावस्कर आणि सचिनजी तेंडुलकर यांची आठवण करून देणारा फटका. कारण मुंबईमध्ये फार मैदानं कमी, त्यामुळे सुनीलजी गावस्कर सचिनजी तेंडुलकर यांनी निर्णय घेतला होता त्या काळामध्ये की आपण खालून फटके खेळायचे, ज्याला स्ट्रेट ड्राईव्ह असं म्हणतात. सरळ बॅटने खेळण्याचा फटका ज्यामध्ये लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनमधून निश्चित चौकार ची बरसात पाहायला मिळते. दरम्यान एक धाव मिळाली ती आकाशला. पुढचा चेंडू. यावेळी मात्र पहा चेंडू डावेष्टीच्या बाहेर थोडासा जास्त या ठिकाणी बाहेर फेकला. पंचांनी स्वैर म्हणून इशारा करतोय. एक धावीचं आणखीन एक योगदान मिळते. धावपलकाचा वाढ होते 17 धावा, जेथे 26ची गरज आहे. चांगली फलंदाजी तुम्हाला जोगेश्वरी माता आवास या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आकाश आणि ओमकारी सलामी जोडी नाबाद 17 धावांचं योगदान इथे देत असताना पुढचा चेंडू मात्र पहा अतिशय चांगला खोलवर राहिला होता. फलंदाला पूर्णपणे बीट करणारा चेंडू इथे पाहायला मिळाला. गोलंदाज प्रितेशचा गुडलेंग स्पॉटवरचा चेंडू खाली राहिला. खेळपट्टी गोलंदाजांना देखील साथ देताना आपल्याला पाहायला मिळाली. काल आम्ही उल्लेख केला होता की पालघर ते अगदी बांदा म्हणजे सावंतवाडी याच्या पलीकडे असणारा बांदा, गोव्याच्या हद्दीवर असणारा महाराष्ट्राची सीमारेषा या परिसरात समुद्र किनारा 720 किलोमीटर. तिथे मात्र समुद्र किनाऱ्याला नेहमी खेळपट्ट्या या सिमेंटच्या पाहायला मिळतात. आणि या दरम्यान यावेळी मात्र पूलचा फटका पाहायला मिळेल. लॉंग लेग क्षेत्रामधून आलेला एक शानदार गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. तेवीस ओमकार वैयक्तिक खेळून एक षटकार चौकाच्या माध्यमातून 11 धावपलकावर. रेवसीचा फटका खेळलाय आणि हा बहुधा विजयी फटका म्हणता येईल, कारण चेंडू इथे पाहूया पंच दर्शवतात. तोपर्यंत एक धाव फलंदाजी पूर्ण केली. चेंडू मात्र थांबलाय, माफ करा, एकच धावच्या मुळे. कारण फलंदाजांना असं वाटलं की हा चेंडू सीमापार जाईल, पण तसं घडलं नाही. कारण थोडंसं आउटफील्ड जे आपण पाहायला मिळतं स्लो होतं. एक धावीचं योगदान मिळालं 24 धाव धावपलकावर. ओमकार वैयक्तिक 12 धावसंख्येवर. काल 12 आकडा शरदचंद्र पवार साहेब यांचा वाढदिवस आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान वळूया मैदानाकडे. यावेळी मात्र हा चेंडू आता मात्र विजयी फटका निश्चित. लॉंग लेग स्क्वेअर लेग मधून चेंडू सीमापार चौकार येतोय. या ठिकाणी आकाशच्या बॅटमधून षटकार. तर या ठिकाणी